बोरिंग बोरिंग वाटते. ऑपरेशन झाल्यापासून कुठं कार्यक्रम नाही किंवा काही फंक्शन नाही, बाहेर फिरायला नाही. आणि खरंच तब्येत पण एवढी खराब झाली होती की काही करायला मनही नव्हतं. पण आज थोडंसं काहीतरी नटावंसं वाटते. कारण मी अशी नाही, एवढं बोर राहायला मला आवडत नाही. मला फ्रेश राहायला आवडतं, बाहेर फिरायला आवडतं. बाहेर फिरायला म्हणजे इथल्या इथे, लांब नाही, लाँग डिस्टन्सवर फिरायला, ट्रॅव्हलिंग अजिबात आवडत नाही मला. पण इथल्या इथं फिरायला आवडतं, एन्जॉय करायला आवडतो. पण काही दिवस तब्येत बरी नव्हती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी स्किप होत्या. फक्त झोपणं, आराम करणं हे चालू होतं, कारण तेवढी ताकदच नव्हती माझ्यामध्ये. तर आज मी घरी पाहुणे बोलवलेत. खरं तर अधिक महिना चालू आहे आणि लास्टचे 2 दिवसच उरलेत आणि मला फार वाईट वाटतं की मी माझ्या आजारपणामुळं ना आईची ओटी भरू शकले किंवा ना मावशीची ओटी भरू शकले. त्यामुळे आई तर आता गावी आहे, तिची ओटी मी भरेल पण बाजूला ठेवेल. आता तिची प्रत्यक्षरित्या मी ओटी नाही भरू शकणार, पण किमान आईसारखी मावशी इथे आहे, आज मी तिची ओटी भरणार आहे. आणि मावशीसोबत पण मी अजून एक ओटी भरणार आहे की तिनेसुद्धा लहानपणापासून म्हणजे खूप केलं आहे तिने माझ्यासाठी. लग्न झाल्यावर जवळच होती ती, म्हणजे माझी मामी, आणि तिनेसुद्धा आईसारखं माझं खूप केलं आहे. त्यामुळे आई स्वरूपात मी तिची आज ओटी भरणार आहे. भाचीनी मामीची ओटी नसते भरायची, पण तिने मला मुलगी मानले तर मीही तिला आई मानूनच तिची आज ओटी भरणार आहे. तर पाहूया आपण आजचा कार्यक्रम. चला तर मग. आणि आज मला या निमित्ताने थोडंसं नटायलाही मिळणार आहे. साडी घातली कारण मला ओटी भरण करायचं आहे. देवीचं पण ओटी भरण केलं मी, हळदी कुंकू लावलं छान. कारण अधिक महिन्यात आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची असते, पण आता एवढ्या लांब जाणं तर पॉसिबल नाही, म्हणून घरातच कुलदेवीचं स्मरण केलं आहे आणि देवीची ओटी भरली आहे. जेव्हा देवीकडे जाईल तेव्हा तिची ओटी घेऊन जाईल. आईचीसुद्धा ओटी ठेवली आहे बाजूला आणि आता मावशी आणि मामीची ओटी भरणार आहे. तर आपण आजचा प्रोग्राम पाहूया. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी देवीच्या ओटी भरण्याने करणार आहे. तर कुलस्वामिनीचे स्मरण करून तिची मी सगळ्यात पहिली ओटी भरून घेते. ओटी भरण्यासाठी साडी, शृंगार, फळ, नारळ आणि मेन म्हणजे गजरा, असं सर्व काही मी घेतलेलं आहे. आणि बांगड्यासुद्धा घेतल्या तिथे आणि देवीची ओटी भरली आहे. आणि आता यानंतर मी मावशी, मामी, काका आणि मामा असे 4 जण आले होते. आणि आता मला मामी आणि मावशीचं ओटी भरण करायचं होतं. पण खूप दिवसांनी असं एकत्र आलो का आमची खूप गप्पांची धमाल होते, मस्त मैफिल जमते. आल्यावर मग आमचं थोडंसं जांभळाचं सरबत झालं आणि त्याच्यानंतर थोड्या गप्पा झाल्या. मिस्टर कामावरून येणार होते त्यामुळे त्यांची वाट पाहत होतो खरं तर, पण त्यांना यायला अजून 15-20 मिनटं बाकी होते. तोपर्यंत आमची छान अशी मैफिल जमली होती. तोपर्यंत थंड घेतलं, छान गप्पा मारल्या. मामा आणि मावशींनी सुद्धा छान आईस्क्रीम आणली होती, ती पण आम्ही एन्जॉय केली. मावशीचं आणि त्यानंतर आता मी त्यांचं ओटी भरण करणार आहे. तर पण मामीचं ओटी मावशीचं ओटी भरण करते. तर मामीने त्यानंतर मला मुलगी मानलेला आहे आणि त्याच नात्याने आज मी आई समान तिला मानून तिचीही ओटी भरणार आहे. जशी मला मावशी आहे तशी मला मामी आहे, त्यामुळे दोघींची तेवढ्याच प्रेमाच्या भावनेने मी आज ओटी भरत आहे. आई तर इथं नाहीच आहे, आई गावी आहे, पण आईची सुद्धा ओटी मी बाजूला काढून ठेवली आहे. आणि इथे आता आपण मावशी आणि मामीची मी ओटी भरणार आहे, तो कार्यक्रम पाहूया.
मावशी आणि मामी दोघींचंही मनपूर्वक ओटीभरण केलं. देवीची ओटी भरली आणि मनाला समाधान लाभलं. एवढं झाल्यावर चहा तर बनतोच. मग आमची झाली छोटीशी चहा पार्टी. आता मिस्टर पण घरी आले होते. मग सगळ्यांनी सोबत चहा घेतला. पुन्हा एकदा गप्पांची मैफिल जमली आणि मनसोक्त गप्पा झाल्या. त्यानंतर मावशीला सुद्धा डॉक्टरांकडे चेकअपला जायचं होतं. माझी तब्येत खरी तर बरी नसल्यामुळं कुणीही जेवण केलं नव्हतं. त्यामुळे जाताना थोडंसं खरं तर मला मनातून वाटत होतं त्यांनी सगळ्यांनी जेवण करून जावं, पण ते येतानाच दुपारचं जेवण करून आले होते आणि माझी तब्येत बरी नव्हती. त्यामुळे त्यांना मला त्रास द्यायचा नव्हता, म्हणून त्यांनी फक्त चहा पाणी वगैरे घेतलं. असा आमचा छान हा कार्यक्रम झाला आणि ते परत घरी जायला निघाले. खरंच खूप खूप दिवसानंतर असं छान वाटलं होतं मला आणि आपल्या माणसांना भेटलं की खरंच मन हे प्रसन्न होतं. आता इथे मला मिस्टरांनी माझ्या पसंतीची जोडवी घेऊन दिली होती, तर त्या जोडव्यांचं पूजनही मला करायचं होतं आणि आज मला जोडवी नवीन घालायची होती. फायनली हे जोडवी मी चॉईस केले. डिझाईनसुद्धा फार सुंदर आहे. आमच्या ऐरोलीमध्ये नवीन ज्वेलर्स त्यांच्याकडे ही जोडवी घेतलेली आहे. तर भैया प्राइस काय आहे या जोडव्यांची? 8,380. सो 8,380 में ये जोड़वी ली है मेरे मिस्टर ने. 3 तोला आहे टोटल. नवऱ्याला चंदन तर मी चांगलं मोठंच लावलं होतं. खरंच महाग नव्हतं चांदी, एवढी महाग झाली म्हणून. पण आता चॉईस केलेली जोडवी आम्ही घेऊन आलो. त्यानंतर मग मी जोडव्यांचं पूजन करून घेतलं. जोडव्यांचं पूजन केलं आणि जोडवी घालायला घेतली. खरं तर सोनारांकडं कसं ते घालायचं, म्हणजे त्यांच्याकडं ते पक्कड वगैरे किंवा ती कैची असते, तर आमच्याकडे तसं काही नव्हतं. मी आपली घरातलीच पक्कड घेतली. त्याच्या सहाय्याने आम्ही ते जोडवी अशी फाकवली आणि मग मिस्टरांनी मला ती घालून दिली आणि अशा रीतीने फायनली मी जोडवी घातली. पण खरंच खूप आनंद होत होता मला या सगळ्या गोष्टींचा. त्यांना पत्नी देऊ एवढ्या प्रेमाने मला जोडवी घातल्या आणि आता माझी जोडवी पायात घालून झाली होती. ती व्यवस्थित घट्टही बसवली होती आणि आवडली होती मला ती. पायात जोडवी आणि पैंजण जेव्हा स्त्रीच्या पायात वाजतात तेव्हा घरामध्ये लक्ष्मी नांदते असं आमची आजी बोलायची आणि ती तर आज मी नवऱ्याच्या हातून घातली होती. तो आनंद जास्त पटीने होता. तर असेच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.